कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 572 ते 582. धरल्या आभाळा आडून आषाढी एकादशीचा दिवस कुचपत वर चढला. पंचक्रोशीतील माणसं जथ्याने रायगड चढू लागली. एवढे माणूस गड चढत होते, पण कुणीच कुणाशी काही शब्दाने बोलत नव्हते. भल्या पहाटेच स्नान घेऊन जगदीश्वराचे, देवमहालीच्या भवानीचे दर्शन करून आलेल्या पुतळाबाई 7 महालाच्या सदरी ओट्यावर मांडलेल्या बैठकीवर बसल्या होत्या. त्यांच्या अंगी हिरव्या कंच शालूचा सौभाग्य नेसू, गळ्यात काळ्या मण्यांचा पोत आणि कपाळी मेणमळल्या दाट कुंकवाच्या मळवटाची आडवी बोटे स्पष्ट दिसत होती. त्यांच्या पाठीशी येसूबाई, सकवारबाई, धाराऊ असा जनाना उभा होता. समोर खालच्या मानेने संभाजीराजे, रामराजे, पिलाजी मामा, हंबीरराव, येसाजी, आनंदराव, केशव पंडित अशी मंडळी खडी होती. शेजारच्या घंगाळात सोडलेल्या तांब्याच्या घटिका पात्रावर मधूनच नजर टाकीत बाळंभट्ट राजोपाध्ये मंत्रघोष करीत होते. नाशिक, त्र्यंबकहून आलेल्या ब्रह्मवृंदांच्या घोषात तो घोष मिसळत होता. हारीने मांडलेल्या सुपे, दुरड्या, तबके यातील एक एक वाण उचलून येसूबाई पुतळाबाईंच्या हाती देत होत्या. भरल्या चुड्याने पुतळाबाई सतीची वाण वाटत होत्या. वाण घेणारी सुवासीन आपल्या भरल्या मळवटाचा माथा मासाहेब पुतळाबाईंच्या विमल चरणांवर ठेवीत होती. तिला राजमुखातून आशीर्वाद मिळत होता. औक्षवंत व्हा, सौभाग्यवंत व्हा. सुवासिनींनी माथे टेकल्याने पुतळाबाईंचे पाय कुंकुमय झाले होते. नजर ठरणार नाही असे अपार तेज त्यांच्या चर्येवरून फाकले होते. राजोपाध्यांनी एक सुवर्ण तबक त्यांच्या समोर ठेवले. त्यात छत्रपती महाराजांच्या पायांची सेवा करून अंगभर पावन झालेल्या जरी नकस असलेल्या भगव्या मोजड्या होत्या. पुतळाबाईंनी समोर स्वारीच उभी असावी असे त्या मोजड्यांवर गंध, हळद, कुंकू, अक्षता वाहिल्या. राजोपाध्यांनी दिलेली दूधरंगी फुलांची ओंजळ अर्पण केली. हातच्या तबकातील तेवत्या पंच निरांजनांनी आणि डोळ्यात तेवत्या 2 भाव निरांजनांनी समोरच्या अमोल दौलतीला ओवाळताना त्यांना वाटले, या मोजड्यांवर क्षणात खुद्द स्वारीच उभी राहील. हसत मुखाने म्हणेल, पुतळा किती वखत करता? इथं चंद्र सूर्यांची, तारका नक्षत्रांची एवढी निरांजनं तेवून आहेत, पण तुमच्या खेरीज ती पूर्ण नाहीत. लवकर या. मासाहेब हात जोडावेत. जलसिंचन होत आहे. बाळंभट राजोपाध्ये मंत्र थांबवून घोगरट म्हणाले. पुतळाबाईंनी हात जोडून डोळे मिटले. मंत्रघोषात पवित्र नद्यांचे शीतल जलसिंचन त्यांच्या मस्तकावर होऊ लागले. घटिका पात्र अर्धे अधिक डुबलेले बघून राजोपाध्ये म्हणाले, चलावं. चौघा मावळ्यांनी घटिका पात्राचे घंगाळ उचलले. पुतळाबाई उठल्या. त्यांच्या पायांना मिठी भरत येसूबाई मुसमुसत म्हणाल्या, मासाहेब. त्यांच्या डुईच्या पदरावर हात पंजा ठेवीत निर्विकार पुतळाबाईंनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवंत व्हा. आमच्या युवराजांना, बाळराजांना सांभाळा. स्वारींचा गड माणूस सांभाळा. 7 महालाच्या सरत्या जोत्यावर असलेला दगडी खांब आला. सतीचा खांब. रजपुती रिवाजाप्रमाणे 7 महालाबरोबरच कारागिरांनी तो उठविला होता. आज पहिल्याने त्याची पूजा होणार होती. पुतळाबाईंनी खांबाला गंध फुले वाहिली. या खांबाचा परंपरेने चालत आलेला एक रिवाज होता. सती जाणाऱ्या राजस्त्रीने निर्धारपूर्वक आपल्या मळवटीचे कुंकुम लेणे एकदा का त्याला स्वहस्ते मढविले की तिची वाट फक्त चितेची, मग मागे फिरणे नाही. तो उभा खांब पुतळाबाईंनी एकदा डोळाभर बघून घेतला. आपल्या माथ्याचा मळवट त्याच्या माथ्यावर देण्यासाठी उठलेला त्यांचा चुडे संपन्न हात क्षणभर रुकला. संभाजी राजांच्यात गुंतवा झालेले त्यांचे मन आक्रोशून उठू बघत होते. मोठ्या निकराने त्याला थोपवून पुन्हा स्थिर चित्त झालेल्या पुतळाबाईंनी मेणात मन मिसळलेला आपला पावन मळवट वर्षानुवर्ष वाट बघणाऱ्या त्या मानकरी खांबाला दिला. जलाभिषेकाने ओले त्या झालेल्या पुतळाबाईंनी आपल्या कर्पूर गौर हातांची ओंजळ सिद्ध केली.
राजोपाध्यांनी त्या ओंजळीत त्यांच्या स्वामींच्या भगव्या मोजड्या ठेवल्या. चालल्या. पावला गणिक नात्या गोत्याचे मागील पाश रायगडाला बहाल करून माँसाहेब पुतळाबाई चालल्या. मोजड्या हाती घेऊन. अग्निमूर्ती आपल्या पतीची वाट आपलीशी करण्यासाठी चालली. तेजाची अमर सोबत करण्यासाठी जातीवंत तेज चालले. गलबलून गेलेल्या संभाजीराजांच्या हातून रामराजांचा हात केव्हा गळून पडला ते त्यांनाच कळले नाही. चालणे अशक्य झालेली त्यांची सुंद पावले परतून खासे वाड्याकडे वळली, चक्क माघारी. आऊसाहेब, माँसाहेब म्हणत माणसेच माणसे पुतळाबाईंच्या पायांवर धडाधड लोटांगणे घेऊ लागली. कशाचेही भान नसलेल्या पुतळाबाई आभाळ तुडवीत जाणाऱ्या विजेसारख्या काळ्या हौदावर आल्या. उभा हौद चौक माणसांनी फुलून गेला होता. काखोट्यात मुंडासी पगड्या घेतलेली माणसे सतीला मान देण्यासाठी दाटली होती. हौदाच्या मध्यभागी रचलेल्या उंच चंदनी चितेजवळ पुतळाबाई थांबल्या. चढण्यासाठी त्या चितेला चहूबाजूंनी शिड्या भिडविल्या होत्या. घटिका पात्र काठापर्यंत डुबलेले पाहून राजोपाध्यांनी ब्रह्मवृंदांना मंत्रघोष करण्याची सुमार इशारत दिली. सतीजवळ येत ते हात जोडून म्हणाले, माँसाहेब, मुहूर्त घटिका भरत आली. चूड कुणा हस्ते घेणार? युवराजांच्या. चितेवरची नजर न ढळविता निर्धारी बोल आले. मान डोलवीत राजोपाध्ये दाटल्या कंठाने म्हणाले, क्षमा असावी, युवराज नाही तिथं. मतलब? त्यांना वर्दी द्या. सांगा, तुम्ही युवराज असलात तरी आम्ही राणीसाहेब आहोत. आमची आज्ञा आहे, येऊन चूड द्या आम्हास. त्यांच्या डोळ्यात जगदंबेचे पाजळलेले पोत जणू उतरले होते. जी. राजोपाध्यांनी आज्ञा पावती करायला माणूस पिटाळला. त्याने पेश येऊन संभाजीराजांना ती आज्ञा शब्दभर हुकूम सांगितली. डोळे निपटून बांधील मनाने आज्ञाधारक संभाजीराजे काळ्या हौदावर रुजू झाले. पुतळाबाईंच्या पायांवर आपले मस्तक ठेवीत म्हणाले, आम्ही आलोत माँसाहेब. औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा. पुतळाबाईंनी शेवटचा आशीर्वाद दिला. आम्हास चूड द्या. जी. येतो आम्ही. बाळराजांना सूनबाईंना सांभाळा. कधी प्रसंग आलाच तर आमचे हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे. जगदंब. ओले त्या भरल्या मळवटाच्या पुतळाबाई शांतपणे शिडीच्या पायऱ्या चढून चितेवर गेल्या. पूर्वाभिमुख होत त्यांनी सती बैठक घेतली. महाराजांच्या मोजड्या क्षणभर मस्तकी भिडवून त्यांनी समोर ठेवल्या. कुलदेवीचं स्मरण करीत डोळे मिटले, पुन्हा कधीच न उघडण्याच्या निर्धारानं. चहू बाजूंनी चढत्या माणसांनी सतीचा देह चंदन काष्ठांनी गळ्यापर्यंत रचला. मणामणाचे पाषाण छातीवर तोलीत संभाजीराजे शिडीची एक एक पायरी चढून गेले. रचल्या काष्ठातून स्थिर ओंजळ फक्त दिसत होती. उमाळा फुटू नये म्हणून ओठ दातांखाली दाबत मागून आलेल्या राजोपाध्यांनी उचलून धरलेल्या तबकातील कर्पूर वड्यांची मूठ संभाजीराजांनी भरली. पाझरत्या डोळ्यांनी ती मूठ सतीच्या ओंजळीत सोडली. तिला तेवते निरांजन भिडविले. मुठी मागून मुठी त्या ओंजळीत पडू लागल्या. सतीला रक्ताच्या हातून चूड मिळाला. पेटत्या चंदन काष्ठातून अग्निपक्षी आभाळाकडे झेपावू लागले. शेवटची भरली मूठ तशीच घेऊन सुन्न संभाजीराजे शिडी उतरले. कुणाकडेही न बघता थेट बाले किल्ल्याकडे खाल मानेने चालू लागले. सतीला मानाची सलामी देणाऱ्या तोफांच्या बारांनी रायगडाच्या कांठळ्या बसू लागल्या. महाराज गेले त्या दिवशीच रायगडाने डोळे मिटून घेतले होते. आज त्याचे कानही जायबंदी होत होते. 7 महालाच्या जोतेशी आलेल्या शंभूराजांनी अपार वेदनेने सुन्न झालेला आपला माथा सतीच्या खांबाला असहाय्यपणे टेकविला. त्यावरच्या ओल्या कुंकवाचा शिवगंधाला स्पर्श होताच मात्र त्यांच्या अंगावर सर्रकन काटाच फिरला. भरल्या मुठीतल्या कर्पूर वड्या खाली विखरून पडल्या. आत्तापर्यंत निकराने दाबून ठेवलेला उमाळा उसळून आला.
मुक्यापणीच चूड लागलेले मन आक्रंदले. मासाहेब, मासाहेब. बराच वेळ ते त्या खांबाला माथा टेकवून तसेच कितीतरी वेळ सुन्न उभे राहिले. स्वारीनंच असं काळीच टाकलं तर इतरांनी काय करावं? त्यांच्या पाठीशी येसूबाई केव्हा येऊन उभ्या राहिल्या होत्या तेही त्यांना कळले नव्हते. खांबावरचा माथा उठवून पायतळीच्या कापूरवड्या बघताना संभाजीराजांच्या तोंडून बोल आले. नाही येसू, तुम्ही आमच्या पत्नी असलात तरी आमचा सल तुम्हाला उमगायचा नाही. ज्या हातानं रायगड सोडताना आजवर आम्ही दह्याच्या कवड्या घेत आलो होतो त्याच हातावर कापराच्या वड्या सोडून आलो आज आम्ही. मोठे अभागे आहेत आमचे हे हात. आम्हाला एकले सोडा. आपला गुन्हेगार वाटणारा तळवा निरखीत ते आपल्या महालाकडे चालू लागले. जाता जाता त्यांची नजर सोयराबाईंच्या महालावर पडली. त्याचे झरोके दरवाजे बंद बघून एक खोलवर कळ त्यांच्या काळजात फिरली. आबासाहेबांच्या पायांपासून दूर राहिलेल्या मासाहेब त्यांच्या मोजड्या घेऊन चितेवर चढतात आणि त्यांच्या शेजारी बसून महाराणी पदाचा अभिषेक घेणाऱ्या या मात्र महाली बसतात. सतीला अखेरचा मान द्यायलाही त्या काळ्या हौदावर येत नाही. काय आहे हा जगदंबेचा खेळ? त्यांच्या या सवालाचे उत्तर जगदंबेकडेही नव्हते. उपोषणाचे व्रत मोडून आषाढी एकादशीचा दिवस पुतळाबाईंचा घास घेऊन मावळत होता. अजाण रामराजांना कुणीही हाताशी धरून काही उलघाल करू नये म्हणून संभाजीराजांनी थोरल्या महालावर चौकी पहारे बसविले. नेमक्या याच बाबीने सोयराबाई खोलवर दुखावल्या गेल्या. कुणी भेटीस आले की म्हणू लागल्या, आम्ही महाराणी नाही, कैदी आहोत. याची कुणकुण कानी आलेल्या संभाजीराजांनी येसाजी दाभाड्यांना बोलावून घेतले. येसाजी रामराजांच्या खाजगी तैनातीचे महाराणींचे विश्वासू सरदार होते. त्यांना समजावून देण्यासाठी युवराज म्हणाले, येसाजी, थोरल्या महाली चौकी पहारा बसविला आहे तो सुखासुखी नाही. तो निर्णय घेताना आम्हाला काय वाटलं ते आमचं आम्ही जाणतो. बाळराजे पोर उमरीचे आहेत. तुम्हास पूर्वीप्रमाणे त्यांच्या तैनातीतच आम्ही ठेवत आहोत. त्यांच्या भल्यावर नजर ठेवून असा. जी, आम्ही त्यांना कुणा बुऱ्यांच्या हाती लागू देणार नाही. येसाजी निघून गेले. थोड्याच वेळात हंबीरराव, कवी कुलेश, केशव पंडित, उधो योगदेव आणि खंडोजी बल्लाळ महाली पेश झाले. मुजरा देणाऱ्या खंडोजींना बघताच शंभूराजांच्या कपाळी आठी धरली. तिचा मतलब ध्यानी आलेले खंडोजी मान लवती करून तातडीने म्हणाले, स्वामींचा गैरसमज नसावा. आम्ही आमच्या चिटणीस बंधूंच्या वा वडिलांच्या रदबदलीसाठी नाही आलो. प्रसंग बाका आहे. चाकर सेवेस चरणी तत्पर आहे हे सांगण्यासाठी आलोत आम्ही. बाळाजी खंडोजींचे वडील होते. ते निर्धारी बोल ऐकून संभाजीराजांचे डोळे उजळले. खंडोजींसमोर येऊन आपला हात त्यांच्या खांद्यावर चढवीत ते म्हणाले, हीच उमेद होती आमची तुमच्याकडून खंडोजी. तुम्ही आम्ही साऱ्यांनीच खूप शिकण्यासारखं आहे या मामासाहेबांच्याकडून. नाती गोती दौलतीच्या सेवेआड येता कामा नयेत. संभाजीराजांनी हंबीररावांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते बोलणे तसेच उचलत हंबीररावांनी आपल्या आणि गडावरच्या लोकांच्या मनसुब्याकडे त्यांना फिरविले. निस्ती नातीगोतीच का? काय बी सामने आलं तरी थोरल्या धन्यांच्या ह्या दौलतीची आपदा होता कामा नाही. तुम्हीच आता निवाडा करायला पाहिजे काय त्यो? कसला म्हणता सर्वस्कर? शंभूराजांना त्यांचा अंदाज लागला नाही. धन्याविना मुलूक असा किती दिस राहायचा? कारभारी शिक्का हाती घ्याया पाहिजे तुम्हासने. हंबीररावांची असंख्यांची इच्छा आणि कारभाराची अडचण समोर पेश घातली. सेनापति ठीक सलाह देते हैं. जब तक युवराज मंचकारोहण नहीं करते कारोबार कैसे चलेगा? कवी कुलेशांनी तिला जोड दिली. अर्थातच हा प्रश्न सर्वात महत्वाचा होता. अजाण रामराजांच्या हाती कारभाराची सूत्रे देणे शक्य नव्हते. त्यांना हाताशी धरून सोयराबाई काय करतील याचा नेम नव्हता. तसेच महाराजांच्या आसनासमोर नतमस्तक होणे सोपे होते, पण त्यावर आरूढ होणे सोपे नाही हे संभाजीराजे जाणून होते.
गंभीर होत ते म्हणाले, आम्हाला विचार करू द्या यावर. उदयोगदेव सध्या प्रधानकीचे दफ्तर खोळंबून आहे. तुम्ही ते हाती घेऊन राबते करा. जी. उदयोगदेव हात जोडत लवले. मामासाहेब आता पन्हाळ्याहून कैद आसामी येतील. त्यांच्या निवाड्याची मसलत काय? संभाजीराजे आपल्या मनच्या विषयावर आले. तपास घेऊन युवराजांनी आपल्या मर्जीनुसार निवाडा करावा त्यांचा. आम्ही तपास घेतला आहे. या घालमेलीत प्रल्हाद निराजी आणि राहूजी हकनाक गोवले गेले याची खातर जमा झाली आहे आमची. त्या उभयतांना मुक्त करावे म्हणतो आम्ही. जशी मर्जी. हंबीररावांना कुठेतरी हायसे वाटले. चला कवीजी, जगदीश्वराचे दर्शन घेऊन येऊ. कवी कुलेश आणि केशव पंडित यांना बरोबर घेऊन राजे बाले किल्ल्याबाहेर पडले. साऱ्या गडभर श्रावणी उन्हाची उबदार पिवळी किरणे उतरली होती. त्यात पावसाने निथळली हिरवाई चमकत होती. पुराचे शिवयोगी आणि त्यांचा मठ कसा आहे? संभाजीराजांनी विचारले. जी, ठीक आहे सगळं. गणेश भट्ट जांभेकर मठाचे बरे चालवून आहेत. केशव पंडितांनी शृंगारपूरच्या शिवयोग्यांचे कुशल दिले. जगदीश्वराचे मंदिर आले. मोजड्या उतरून कवीजी आणि पंडितांना पाठीशी घेत संभाजीराजे मंदिर चौकात आले. मान वर करून त्यांनी घंटा नाद दिला आणि पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले. ते फरसबंदीच्या दगडी कासवावर पडणार होते ते सावरून बाजूला ठेवी त्याच्याकडे एक जोड बघताना राजे एकदम विचारगत झाले. पंडित, या दगडी कासवाची मंदिरात काय हेतूने स्थापना केली जाते? ते कुर्मावताराचं प्रतीक असावं स्वामी. केशव पंडितांनी जाब दिला. अगदी हेच उत्तर आबासाहेबांना एकदा मोरोपंतांनी दिलं होतं. त्यावेळी स्वतःला वाटणारा या कासवाचा वेगळाच मतलब आबासाहेबांनी सांगितला होता. पंडित, कवीजी, आम्ही या हम चौकातील दगडी कासवासारखे आहोत. आमचे आबासाहेब त्या समोरच्या गाभाऱ्यातील देवमूर्तीसारखे आहेत. हे कासव गाभाऱ्यात कधीच जाऊ शकत नाही. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे नमस्कार रुजू होतात ते गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांशी, आणि तेच योग्य. आणि जाणते अजाणतेपणी का असेना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर. ते ऐकून केशव पंडित आणि कवीजी पुरते अस्वस्थ झाले. अर्थ न लावता येणारी गहिरी वेदनाच वेदना राजांच्या डोळ्यात दाटून आलेली त्यांना स्पष्ट दिसू लागली. त्या कासवाला डोळ्यात भरून घेत राजे कातर म्हणाले, आम्हाला खंत पाठीवर पडणाऱ्या पायांची कधीच वाटली नाही. नमस्कार घेण्याचा तर आमचा वकूब नाही. खंत एकाच बाबीची वाटते. या कासवाची नजर गाभाऱ्यातील त्या मूर्तीच्या चरणाशी अहोरात्र खिळून पडलेली असते हे जाणणारा या उभ्या दौलतीत एकही जाणकार नसावा. आम्ही आबासाहेबांना काय मानतो हे पारखण्याची एकाचीही कुवत नसावी. एक लोंबता दीर्घ निश्वास हम चौकात विरला. चला म्हणत संभाजीराजे गाभाऱ्यापाशी आले. पिंडीवर बेल फुले वाहून तीर्थ घेऊन मंदिराबाहेर पडले. युवराज खासेवाड्यात येताच सदरेवरच्या गिरजोजी आणि अर्जोजी या यादव बंधूंनी त्यांना मुजरा दिला. केव्हा आलात गिरजोजी? हा असाच गड चढतोय आम्ही. नगरची खबर उचलली ते निघालोच. कोण खबर आहे? बोला. गिरजोजी जरा घुटमळला. मग तुटक तुटक टप्प्याने त्याने खबर पेश घातली. नगरच्या कोठीत धाकल्या युवराजनीसनी. अंगभर शहारलेले संभाजीराजे ताडकन उठत म्हणाले, काय झालं त्यांचं? जी, तसा दगाफटका नाही, मुलगा झालाय. कवीजी आणि पंडित यांच्याकडे संभाजीराजे बघतच राहिले. त्यांची नजरच जणू विचारित होती. सांगा, आम्ही त्या दगडी कासवासारखेच नाही काय? किती पाय पडावेत या पाठीवर? आम्ही इकडे मंचकारोहणाची चर्चा करतो आहोत आणि आमचा अंकुर आबासाहेबांचा नातू तिकडे मोगली कैदेत नगरच्या कोठीत जन्म घेतो आहे. शास्त्री पंडितांनी मुकरर केलेला ललिता पंचमीचा मंचकारोहण दिवस उजाडला. विचारपूर्वक शंभूराजांनी मंचकारोहण करण्याचा निर्णय घेतला होता.
सविध मंगल स्नान घेतलेले संभाजीराजे, अब्दागिरे, गुर्जबारदार, शास्त्री पंडित यांच्या मेळाव्यातून खाशा मार्गाने सिंहासन चौथऱ्यावर येताच मानकऱ्यांनी दाटला दरबार वाऱ्यावर लवत्या पूर्णासारखा मुजऱ्यासाठी झुकला. आज प्रधान मंडळाच्या मानकरी सोन स्तंभाजवळ कुणीही उभे नव्हते, कारण हा राज्याभिषेक नव्हता. मंचकारूढ होऊन राज्यसूत्रे आपल्या हाती स्वीकारल्याचा तो केवळ एक रिवाजी विधी होता. मुहूर्त वेळी मंत्रघोषांच्या गजरात सिंहासनाला नम्र भावे वंदन करून त्याला चुकूनही पदस्पर्श होणार नाही याची दक्षता घेत संभाजीराजे राज आसंदीवरून आरूढ झाले. क्षण मात्र त्यांचे त्यांनाच कळेना की आपल्या छातवानाकडे ठोके चढीला का पडावेत. उरात न कळणारी, पूर्वी कधी न अनुभवलेली प्रचंड खळबळ का माजावी. कानशिले सणसणून का यावीत. पाठीच्या कण्यातून भवानीचा पाजळला पोत सरासर फिरतो आहे असे का वाटावे. गर्दन नागफणासारखी ताठ का व्हावी. नेहमी आगे मागे वावरणारी समोरच्या दरबारी चौकातील तीच हंबीरराव, आनंदराव, येसाजी काका, केशव पंडित, कवीजी, राघवपंत, खंडोजी ही माणसे त्यांना त्या राजसिंहासनावर बसताच एकदम आगळी वेगळी वाटू लागली. आपल्या शरीराचे हात पाय न्याहाळावेत तसेच ते दरबारातील मानकरी न्याहाळू लागले. वडीलधारे असले तरी हंबीरराव, येसाजी कंक ही माणसे त्यांना आता भवानीबाईसारखी अपत्यवत वाटू लागली. या आसनावरून म्हणूनच त्यांना कळून आले की हंबीरराव बोलताना वारंवार ओठांवरच्या मिशांखाली पालथी मूठ देतात. येसाजी काकांचे पांढरे शुभ्र कान कल्ले मनसे बोलण्यापूर्वी थरथरतात. कवी कुलेश बोलताना मध्येच आपल्या हातांची सडक बोटे न्याहाळतात. खंडोजींची बाराबंदी छातीवर तुटेल एवढ्या तणावात असते. केशव पंडितांच्या कपाळीचा ठसठशीत गंधटिळा आठ्यांच्या घड्यांवर दुमडत जातो. रायाजी, अंतोजी बोलताना कधी गर्दनच वर घेत नाहीत. सिंहासनाच्या सायवळ हाताला असलेला समतोल सोन तराजू दृष्टीस पडताच शंभूराजांना आपलेच समोरच्या दरबारात पेश झालेले आरोपित रूप क्षणभर दिसले. आज या क्षणी त्यांना पुरते कळून चुकले की केवळ आबासाहेब या आसनावर होते म्हणून आम्ही सलामत सुटलो. त्यावेळी सगळे विचार त्या तराजूच्या पारड्यात समतोल सोडून संभाजीराजांनी आपल्या दक्षिण हाताचा पंजा शांतपणे उठविला. समोर आलेल्या शिक्के करंडाच्या आणि कट्यारीच्या तबकाला राजा म्हणून स्वीकृतीचा हात स्पर्श दिला. राजदंडाचा मंत्र होईपर्यंत सोनेरी मत्स्य मोरचेल हाती धरला. दरबारी मानकऱ्यांच्या मरातबी वस्त्र तबकांना ते हात स्पर्श देऊ लागले. रायगडच्या सलामी तोफांची कडकडती बत्ती भोवतीच्या टोपीकर, सिद्धी, फिरंगी, मोगल, कुतुब आणि इदलशाह्यांना जणू गरजून सांगू लागली, मराठी दौलतीचा शिव गेला तरी त्या आसनावर आता रुद्र आला आहे. सरलष्कर दख्खन सुभा कोकलखानानं आपले दात दाखवायला सुरुवात केली. अहिवंत गडावर अचानक हमला घातला त्यानं. आजच गडाच्या श्यामजी केशव दफ्तरदारांचा माणूस खानदेशातून आला. शिलेखाना, अंबारखाना, दारू कोठारे यावर नजर टाकून परतणारे राजे हंबीररावांना म्हणाले, गडाचं काही? सेनापती चिंताक्रांत झाले. नाही, काही नाही झालं. गड पाय रोव्यानं आहे. आपल्या किल्लेदारांनी निकरानं खान परतविला. श्यामजींना पत्र देऊन किल्लेदारांना मान वस्त्र पाठवायला पाहिजेत मामासाहेब. जी. दर्याकडची खंदेरी बेटावरनं एक वंगाळ खबर आले धनी. सिद्ध्याच्या मगरुरीचीच असणार. जी. आपला लई मोलाचा सारंग गेला. मायनाक भंडाऱ्याचा लियोक. 300 आसामी घेऊन गेल्या 15 वड्यापूर्वी शिद्याच्या उंदेरी बेट्यावरल्या जलकोटावर रातीचा तिनं छापा घातला. काळोख गुडूप, जागा नवखी या गुण छापा फसला त्याचा. 4 विसा माणूस आणि मायनाकचा लियोक यांची शिरं काटून माजोर सिद्धी मुंबईला घेऊन गेला. ती धडा वेगळी शिरेच समोर उभी राहिल्याने हंबीररावांची घाटी दाटली.
ती वार्ता ऐकून शंभूराजे सुन्न झाले. हाती आल्या तपशिलावरून त्यांना खंदेरी बेटावरच्या जलकोटाचे महत्त्व कळून चुकले होते. खंदेरी आणि उंदेरी ही मुंबईच्या घेरातील जवळजवळ असलेली मोक्याची बेटे होती. मोठ्या परिश्रमाने खंदेरी बेट कब्ज करून महाराजांनी त्यावर जलकोटाचे बांधकाम सुरू केले होते. जे महत्त्व दक्षिण कोकणात मालवणच्या सिंधुदुर्गाला होते तेच खंदेरीला उत्तर किनारपट्टीत होते. या जलकोटामुळे मुंबई या मोक्याच्या दर्या ठाणकावर जरब ठेवता येणार होती. हे खंदेरी 3 दर्यासत्तांच्या डोळ्यात खुपत होते. जंजिराचा सिद्दी कासम, सुरतेचा मोगल सुभेदार आणि मुंबईचे टोपीकर. उंदेरी घशात घालण्याचा या 3ही सत्तांनी प्रयत्न केला होता. त्यात सिद्दी कासम कामयाब झाला होता. त्याने सुरतेच्या मोगली सुभेदाराशी संधान साधून मी इथं आहे म्हणजे तुम्हीच आहात या ढंगाने पावले टाकली होती. त्या सुभेदारांच्या मदतीनेच सिद्दी मुंबईच्या टोपीकरांनाही हवा तसा वाकवीत होता. दर्यावर चाचेगिरी करून मराठी किनारपट्टीचा मुलूक जाळून लुटून पाहिजे तेव्हा मुंबईचा आसरा घेता येत होता. टोपीकरांनाही पाहुण्याच्या काठीने साप मारायचा होता. जसा टोपीकर, मोगल, सिद्दी यांना खंदेरीचा जलदुर्ग सलत होता तशी मराठी दौलतीलाही उंदेरीवरची सिद्ध्याची बसकण संधी साधेल तेव्हा बुडवायची होती. हे दर्या पटात घेण्यासाठी जुंपलेले खारट भांडण होते. चिवट सिद्धी, खवचट इंग्रज यांचे तिखट मराठ्यांशी जुंपलेले. सरलष्कर, मायनाकांना एक सांत्वनाचं पत्र द्या. त्यांना लिहा, तुमचे मूल गेले ते दौलतीच्या शिवपिंडीवरचे फूल गेले. आम्ही तुमचं बरे चालवू. सिद्ध्याच्या विचाराने राजे गुमान झाले. त्यो हबशी म्हणजे दौलतीच्या पदराला कुरतडणारा उंदीरच हाय. मिळल ते चाबालतोय आणि जंजिराच्या बिळात लपतोय. एक डाव नक्षा उतराय पाहिजे त्याचा. हंबीरराव चिडीने बोलले. होय मामासाहेब, आबासाहेबांना खूप तापदरा दिल्यात त्यानं हे आम्ही जाणून आहोत. एकदा मायनाक, दौलत खान, कान्होजी, गोविंदजी काटे या सारंगांना बोलावून घेणार आहोत आम्ही. सिद्ध्याची बसकण उखडल्याखेरीज दर्यासही कौल देता होणार नाही. बोलत बोलत महादरवाजात आलेल्या राजांना मुजरा देत चांगोजीने वर्दी पेश केली. पन्हाळ्याचं कैदी आल्यात गडावर. हंबीररावांकडे बघत राजे विचारगत झाले. काहीतरी मनोमन ठरवून त्यांनी आज्ञा केली. चांगोजी, त्यातील प्रल्हाद निराजी आणि राहुजींना मोकळे करून आमच्या भेटीला पाठवा. जी. पुढे काही ऐकायला मिळेल या आशेने चांगोजी रेंगाळला. निघा. राजांनी मामला तिथेच तोडला. आतून त्यांचे मन मोरोपंतांसाठी व्याकुळले, पण राज ओठांनी ती व्याकुळता परतवून लावली. खासेवाड्याच्या सदरेवर आलेल्या राजांना राघव स्वानंद सामोरे आले. त्यांच्या हातात बऱ्याच कागदी वळ्या होत्या. सर्व कारखान्यांच्या मत्तेची फेरिस्त सिद्ध आहेत स्वामी. फक्त रत्नशाळेची मोहर जोखमीची असल्यानं खाशांच्या साक्षीनं तुटावी असं सर्वांचं मत आहे. राघवपंत वळ्या चाळवीत म्हणाले. ठीक आहे दफ्तरदार, आम्ही जातीनं सगळ्या कारखान्यांचा हिसाब तपास घेऊ. सर्वांना समज द्या तशी. राघवपंत थोडे घुटमळले, पण जाण्यापूर्वी कानी घालावं म्हणून तुटक म्हणाले. राजापूरहून टोपीकरांचे हेजीब आले आपल्या बक्षिसाची मागणी घालण्यासाठी. संभाजीराजांची चर्या पालटली. आवाज करडा झाला. मोरोपंतांना समज मिळाली. त्यांना स्पष्ट सांगा, तो पदराखाली घातलेला सिद्धी अगोदर हकला मुंबईतून आणि मग या बक्षिसी मागायला. आमच्या सामने सुद्धा आणू नका त्यांना. जी. वळ्या सावरत राघवपंत हल्ले. त्यांच्या कानी जाता जाता इशारा पडला. निरोपाचे विडे देऊन त्यांना गडावरून काढा. अधिक थांबवू नका. राजे हंबीररावांना काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याची वर्दी आली. प्रल्हादपंत आल्यात. येऊ द्यात. हातपंजा उठवून मंजुरी देताना राजांची चर्या अनेक आठवणींनी वेढून गेली. आत आलेले प्रल्हादपंत आणि राहुजी तिवार मुजरा घालून खाल गर्दनीने उभे राहिले. विचित्र शांतता दाटून आली. बैठक सोडून प्रल्हादपंतांच्या समोर शांतपणे येत शंभूराजे म्हणाले.
घाबरू नका न्यायाधीश, आम्ही तुमच्यावरील आरोपपत्र नाही वाचून दावणार. आबासाहेब गेल्यापासून तुम्ही पन्हाळ्याच्या रोखानं कूच होईपर्यंत तुमच्या हालचालींचा बरा तपास घेतला आहे आम्ही. तुमचं खूप उशिरा आलेलं तहाचं पत्रही पावलं आम्हाला पन्हाळ्यावर. तुम्ही न्यायाधीश आहात. आमच्या मनचं न्यायाधीशाचं रूप तुम्हा पुढे ठेवण्यासाठी पेश घेतलंय आम्ही तुम्हास, काही सुनावण्यासाठी नाही. राज आसंदीवर बसल्यावेळी उतरले होते तसेच तेज संभाजीराजांच्या डोळ्यात भरून आले. प्रल्हाद पंतांना ढवळून काढणारे राजबोल त्यांच्या ओठातून बाहेर पडले. राजमुद्रा धारण करणारे आबासाहेब गेले असता कट करून आम्हाला दस्त करण्यासाठी सुरनीस पेशवे चालून आले. त्यावेळी आम्हाला खरा आधार द्यायला हवा होता तो तुम्ही न्यायाधीश होता, न्यायाला कौल देणारे, अन्यायाला जाब विचारणारे. तुमचं कर्तव्य या सरलष्कर मोहिते मामांनी बजावलं. आम्हाला न्याय मिळाला तो त्यांच्या हस्ते मैदानावर. मुलखात जसे डोंगरकडे तसे राज्यात न्यायाधीश असे आम्ही मानतो. आल्या लाटेवर झाडेपेडे डुलली तर आम्ही समजू शकतो, पण डोंगरकडेच डळमळू लागले तर आधार सुटल्यानं आभाळ कोसळल्याची धास्त वाटते. पंत न्यायाधीश, एक वार न्यायाला कौल देणं नाही साधलं तरी चालेल, पण किमान पक्षी नकळत सुद्धा त्याच्या हस्ते अन्यायाची जोड कधी होता कामा नये. प्रल्हाद पंत, राघुजी, हंबीरराव सर्वांनाच वाटले प्रत्यक्ष महाराजच तर समोर उभे राहून बोलत नाहीत ना. आपल्याच विचारात पाठीशी हात बांधून फेर घेणाऱ्या संभाजीराजांनी आपलं मन मोकळं केलं. पंत, ध्यानी ठेवा, प्रत्येक आसामीला 3 माँसाहेब असतात. एक जन्म देणारी नाळेची, दुसरी पोषण करून शेवटी ठाव देणारी पायतळीची धरती, आणि तिसरी त्याच्या जगत्या हयातीवर मिटल्या डोळ्यांनी जागती नजर ठेवणारी न्याय माऊली. पहिलीचे डोळे ममतेनं भरलेले असतात, तिला ऐब दोष दिसत नाही. दुसरीला डोळेच नसतात, तिसरीला असलेले डोळे बंद करून घ्यावे लागतात. का तर हाती धरलेल्या न्याय तराजूच्या पारड्यात माप घालताना भावनेपोटी काही गफलत होऊ नये म्हणून. पंत, तुम्ही न्यायाधीश असून डोळ्यांवरची पट्टी खोललीत, तुमची नजर जाया झाली. हातचा तराजू सोडून तुम्ही सीधे त्याच्या एका पारड्यात जाऊन बसला. बसलेले सारे तडाखे मना आड घालून आम्ही तुम्हाला इतमामानं त्या पारड्या बाहेर घेत आहोत. तुमचा न्याय तराजू तुमच्या हाती देत आहोत, तो सांभाळा. पुन्हा अशी गफलत आम्हास मानवणार नाही. न्यायाधीशांनाच आरोपीत म्हणून बघताना काय वाटतं हे सांगवत नाही. पुन्हा असा प्रसंग आमच्यावर आणू नका. प्रल्हाद पंतांच्या नेत्रकडा ओलावून आल्या होत्या. हात जोडून पगडी डोलवीत ते भरल्या मनी म्हणाले, स्वामी, क्षमा असावी. आम्हास पश्चाताप वाटतो झाल्या गैरबर्तावाचा. त्यांना पुढे बोलवेना. प्रल्हाद पंत, तुम्ही न्यायाधीश आहात याचीच ती निशाणी आहे. उद्यापासून तुमच्या अखत्यारीची सूत्रे ताब्यात घेऊन राप्ती करा. राहुजी, तुम्ही गडाचे सरकार कामावरचे सुभेदार आहात. राजे कोण आहेत याची दखल घेण्यापरीस राजधानी गोमटी कशी राहील याची दखल घेत चला. तुम्हीही तुमच्या सुभेदारी कामावर रुजू व्हा. जी. राहुजी आणि प्रल्हाद पंत मुजरा देऊन जायला निघाले. कैलासवासी स्वामींच्या काळात असा प्रसंग कधी प्रल्हाद पंतांवर आला नव्हता. तो आला असता तर गलबलून गेलेले प्रल्हाद पंत तसेच परतले आणि तरातरा चालत संभाजीराजांचे पाय शिवण्यासाठी झटकन लवू लागले. झटकन मागे हटत राजाने त्यांना थोपविले. वर घेत त्यांना खांदा भेट देताना म्हणाले, पंत, खूप जोखीम आहे तुम्हा आम्हावर, आमच्या पाठीशी असा. समाधानाने प्रल्हाद निराजी निघून गेले. भारल्या हंबीररावांनीही निरोप घेतला. विचारगत राजे अंतःपुरातील दारुणी महालात आले. तिथे येसूबाईंनी दुहाती तोलून धरलेल्या भवानीबाईंच्या डुईवर धाराऊ सोनफुले मडविलेली कुंची चढवीत होती. आबा, आबा करून झेपावणाऱ्या भवानीबाईंना राजांच्या हाती देताना येसूबाई म्हणाल्या, स्वारींना कळलं असेल,
ढाकल्याबाईंना मुलगा झाला आहे. दुर्गाबाईंच्या आठवणीनं ते दोन्ही जीव व्याकुळ झाले. क्रमशः